एव्हरीवन, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि हा आहे माहेरचा डे 2 ब्लॉग. आणि आम्ही निघालो आहो कुठेची तुम्हाला पुढे समजेलच. आता डे 2 तर नव्हता, पण मी जे शूट केले ते डे 2च्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करते. कारण की मी गेल्यानंतर पहिले 2 दिवस तर भरपूर असा आराम केला. म्हणजे लग्न झाल्यानंतरची झोप काय मला आवरत नव्हती. अशी छानशी 2-3 दिवस मस्त इथे मूवी बघायला. मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही स्वामीनारायण मंदिरला गेलेलो. शिवांशला आणलं नव्हतं, मम्मी आणि शिवांश घरीच होता. कारण की तो बसतो की नाही याची मला गॅरंटी नव्हती. म्हटलं उगाच त्याच्यामुळे मलाही उठून जायला नको, म्हणून मग त्याला आम्ही घेऊन नाही आलो. मम्मीसोबत तो घरी होता. बहिणीचा मुलगा, बहीण, मी, मावशीची मुलगी आणि माझा मोठा मुलगा अनु, आम्ही इतकेच आलेलो आहोत मॉलमध्येच, CCMला नाशिकमध्ये. सो मस्त असा मूवी आहे आणि अनुला खरं तर हा मूवी दाखवायचा होता. सो सगळ्यांचं इथं चाललं होतं शूट करायचं काम. कारण की नाशिकमध्ये ज्यावेळेस आम्ही मॉलमध्ये येतात ना, प्रत्येकजण काही ना काही व्हिडिओ शूट वगैरे फोटोज काढत असतं. सो म्हटलं चला आता सगळ्यात पहिले तर आम्हाला यायला खूप उशीर झालेला होता. आम्हाला बुकिंग आहे सुरुवात तिथून बघायचं होतं, म्हणून म्हटलं जे काही आहे तिथे आपण नंतर जाऊया, पण पहिले मूवी बघूया. मोजून 5 मिनटं बाकी होते. सो येतानाही आम्हाला थोडासा उशीर झाला निघताना. म्हटलं चला, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय तोही तुम्ही नक्की सांगा. तर खरं तर आहे ना, हा मूव्हीची जी स्टोरी आहे ती आपल्याला लहानपणापासून बऱ्यापैकी माहिती आहे. पण जे मजा आपण ज्यावेळेस थिएटरमध्ये बघतो ना, ती खूप वेगळी असते. तो अनुभव वेगळा असतो, त्या मुमेंट वेगळ्या असतात. आणि हे सगळं करण्यासाठी आणि म्हटलं चला नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी म्हणून. आणि मेन म्हणजे मला मुलांना हा मूवी दाखवायचा होता. अनुचा फर्स्ट टाईम होता, म्हणजे इतके वर्ष झाले एकदा म्हणजे आमचं येणं कधी झालं नाही. आणि मीही शिवांश झाल्यामुळे त्याच्यामुळे आम्ही ना असं थिएटरला वगैरे आलो नाही. कारण की तो लहान होता आणि त्याला सांभाळायला घरी कोणी नसल्यामुळे आम्ही आलोच नाही. सो खूप सुंदर मूवी आहे. मला तरी सगळ्या गोष्टी खूप जास्त आवडल्या. एकतर हा मूवी इंटरेस्टिंग होता, मुलांना कळण्यासारखा समजण्यासारखा होता. सो सगळं काही खूप छान पद्धतीने इथे पार पाडलं आहे. रितेश देशमुखच्या पूर्ण फॅमिली यामध्ये आहे. त्याचबरोबर बरेच हिंदी मराठी कलाकार पण यामध्ये आहे. आणि मला माहीत नसलेली गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांचा मोठा भाऊ होता, संभाजी महाराज हे होते आणि म्हणून त्यांच्या मुलाचं नाव संभाजी ठेवलं. हे पण या गोष्टी नंतर समजलं, या मूवीनंतर. लास्टला सलमान खान येतोय आणि मस्त मस्त डायलॉग आहे. खूप छान मूवी आहे, नक्की जाऊन बघा. चला मस्त मूवी एन्जॉय करतो. मूवी 2.5 तासाचा म्हणता इथे आम्हाला असं म्हणजे 3 तास तरी लागले. 5:30 वाजले आणि आमचं असं होतं की 5ला मूवी संपल्यानंतर थोडीशी शॉपिंग वगैरे करूया. पण बाहेर येता 5:30 पावणे 6 झाले. आणि सगळ्यात पहिले आम्ही इथे मिस्टर DIYमध्ये गेलो. बऱ्याच खूप छान छान गोष्टी होत्या, पण वेळेअभावी इतकं काही घेणं झालं नाही. पण बऱ्याच गोष्टी बघण्यासारख्या होत्या. म्हटलं नेक्स्ट टाईम आलो ना तर नक्की मिस्टर DIYमधून भरपूर काही घेऊ शकतो आपण. आणि परवडेबल असतात खरं
बऱ्याच इथल्या वस्तू आणि हे काही जार आहे ना ते मला थोडेसे महाग वाटले, पण इच्छा होती घेऊया असं, पण आत्ता माझ्याकडे तितका वेळच नव्हता. म्हणून खूप साऱ्या घरगुती वस्तू आहे ज्या किचन किंवा घरामध्ये बऱ्याच आपल्या उपयोगात येतील. स्टोरेज बॉक्स आहे, स्वस्तात आणि मस्त आणि खूप चांगल्या पद्धतीचं हे प्लास्टिक वगैरे आहे. तर नेक्स्ट टाईम कधी मी जाईल ना तर नक्की मी माझं आहे की DIYमधून भरपूर अशी शॉपिंग करूया. मुलांसाठी पण भरपूर साऱ्या गोष्टी आहे, स्कूलपासून घरापासून म्हणजे सगळ्याच आपल्याला छोट्या मोठ्या ज्या वस्तू आहेत ज्या उपयोगात पडतात. आणखी एक गोष्ट आहे बघ, हे सगळं जे आपण ऑनलाईन बघतो ना ते मिस्टर DIYमध्ये आहे. जर तुम्हाला हवं असेल तर नक्की जाऊन तुम्ही तिथे चेकआउट करू शकतात. थोड्याशा किमती इकडे तिकडे होऊ शकतात, पण बऱ्यापैकी परवडेबल अशा गोष्टी इथे तरी मला वाटल्या की आहे. शूट करणं इथं अलाउड नव्हतं, त्यामुळे असं प्रॉपर तुम्हाला शूट दिसणार नाही आहे, कारण की ते लोक अलाउड करत नव्हते की इथे शूट घ्यायला वगैरे. आणि मुलांचं असं होतं की खूप भूकही लागली, कारण की आम्ही जो काही आमचा इंटरवलचा जो ब्रेक झाला होता तिथे आम्ही काही खाल्लं नव्हतं, फक्त पाणी पिलं. कारण की तुम्हाला माहिती असेल की ज्यावेळेस आपण मूव्ही बघायला जातो ना त्यावेळेस सगळ्या वस्तू तिथे खूप जास्त महाग असतात आणि बाहेरचं ते अलाउड करत नाही. सो 500 रुपयाचे तिथे 550चे पॉपकॉर्न बोललेले. म्हटलं नको, त्यापेक्षा आमच्या सगळ्यांचं मस्त असं खाऊन होईल त्याच पैशांमध्ये. म्हणून आम्ही काही न खाताच पुण्यामध्ये गेलो होतो आणि पूर्ण मूव्ही बघितला. तर 3 तास होऊन गेले, त्यामुळे मुलांना पण भरपूर भूक लागली. या छोट्या मोठ्या वस्तू पण खूप छान होत्या, पण प्रत्येक वस्तू अशी मस्त बघण्यासाठी तितकासा वेळ नव्हता. खूप फास्टमध्ये या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि त्यानंतर मग आम्हाला घरी यायचं होतं, कारण की पहिल्यांदा मी इतका वेळ सोडून शिवांशला राहिले, त्यामुळे मला त्याचीही आठवण येत होती की तो राहतोय की नाही वगैरे. आणि म्हटलं आता अंधार होईल थोड्या वेळात, सो आपण लवकर घरी केलं पाहिजे. सुरी वगैरे, क्लचर्स खरंच खूप परवडेबल आहे. नक्की तुम्ही एकदा येऊन बघा. मिस्टर DIY मधली सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे हा मिरर होता, जो की मला खूप जास्त आवडला. पण मुलं लहान असल्यामुळे म्हटलं चला थोड्या दिवसानंतर तरी आपण घेऊया. त्यानंतर हा डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचा व्लॉग आहे, ज्या दिवशी बहिणीच्या मुलाचा बड्डे होता. त्यामुळे मी तिकडे आले होते आणि इकडे मग तिचं हे सासरचं घर आहे. जसं तुम्हाला बोलले, तिला मम्मीचं सासर आणि तिचं सासर एकच, म्हणजे माझं माहेर आणि तिचं सासर एकच गाव आहे. तिथेच ती राहते आणि ही आहे मामाची मुलगी. सो तिचा बड्डे होता. अनुही शूट करतोय तिचा व्लॉगसाठी, मिनी व्लॉग्स ती करत असते. आणि बघा, अनुपेक्षा हा मोठा आहे 3 वर्षाने. सो या तिच्या सासूबाई, हे दीर, ही जाऊबाई, अशी सगळी पूर्ण फॅमिली होती. आणि आम्ही ना गावात गेलो होतो माझ्या काकूकडे आणि डायरेक्ट इकडे गार्डनमधून इकडे आलेलो. त्यामुळे आणि कपडे वगैरेही काही नेलेले नव्हते की जेणेकरून उशीर झाला यायला, नाही तर मी चेंज करून आणि मग आम्ही बड्डेसाठी येणार होतो. पण ती बोलली आता खूप उशीर झाला आहे, तुम्ही जिथे असाल तसेच या. सो आम्ही तसेच आलो आणि तिचं घरही खूप सुंदर आहे. त्याचा गेल्यानंतर जा ना तुम्ही दोघे उभे राहा, जा ना केक भरवायला. केक भरवाय नाही नाही दा. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. खूप कापलाय त्याने, बरं आता
जातो का तू फोटो काढायला स्वामी येतो चल स्वामी ये पटकन ये पटकन जा जा जा, पटकन जा, पटकन. आ स्वामी सेल्फीच झाला. भैया तुम्ही जा ना, आम्ही काढतो फोटे. फोटो काढून झाला माझा. भैया तुम्ही उठा, मी काढ. सो अशा पद्धतीने खूप छान पद्धतीने बड्डे सेलिब्रेट झाला, प्रत्येकाचे फोटोशूट झाले आणि प्रत्येकाचे ही आठवण असते, त्यामुळे फोटोज काढणं खूप गरजेचं असतं. आपण म्हणतो ना काय सारखे फोटो काढतात, पण या सगळ्या आठवणीच्या फोटोंमध्ये जपल्या जातात आणि सगळे इथं मस्त फोटोज काढत होते. आणि हे त्याचे आजी आजोबा आहे, त्यानंतर हे सगळे मुलांचे मिळून इथं फोटोज काढत होते. आणि हा तिचा जो छोटा मुलगा आहे ना भयानक त्रास देतो आणि तितकाच क्यूट देखील आहे. सो मस्त असे फोटोज काढून झाले आणि त्यानंतर मग छान असं मस्त चिकन बिर्याणी मागवलेली होती. इथे केक वगैरे छान आणलेला होता, तो आम्ही हे केला. आणि त्यानंतर ना म्हणजे हा आधीचा व्लॉग आहे. मावशीची मुलगी जी निघाली होती मामाच्या घरी जायला आणि तिकडनं ती डायरेक्ट मुंबईला जाणार होती. सो असा होते आमचे दिवस.